मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा। 234 रस्त्यांच्या कामांमध्ये 959 कोटींचा घोटाळा। 16 कंत्राटदारांनी लुटली बीएमसीची तिजोरी। मुंबई महापालिका रस्ते घोटाळ्याप्रकरणी पहिल्या टप्प्यातील चौकशीत दोषी आढळलेले अनेक जण कायद्याच्या कचाट्यातून निसटण्याची शक्यता दिसते। तोवर दुसऱ्या टप्प्यातील चौकशीच्या फेऱ्याने बराच धुरळा उडणार असं दिसतंय। कारण पहिल्या 34 आणि दुसऱ्या 200 अशा एकूण 234 रस्ते कामांमध्ये तब्बल 959 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती मिळते। हा घोटाळा आकाराला आणलाय 16 कंत्राटदारांनी। केआर इन्फ्रा, आरके मदानी कन्स्ट्रक्शन्स, जे कुमार इन्फ्रा, रेलकॉन कन्स्ट्रक्शन्स, आरपीएस इन्फ्रा, महावीर रोड इन्फ्रा हे कंत्राटदार चौकशीच्या पहिल्या टप्प्यात दोषी आढळले। तर प्रीती कन्स्ट्रक्शन्स, प्रकाश कन्स्ट्रक्शन्स, सुप्रीम इन्फ्रा, शहा अँड पारिक, आरई इन्फ्रा, न्यू इंडिया कन्स्ट्रक्शन्स, लँडमार्क, मुकेश कन्स्ट्रक्शन्स, विट्राक कन्स्ट्रक्शन्स, स्पेक हे कंत्राटदार दुसऱ्या टप्प्यात दोषी आढळले। हे 16 कंत्राटदार घोटाळेबाज असल्याचं पालिका मान्य तर करते, पण दुसरीकडे याच 16 कंत्राटदारांना मुंबईतल्या रस्त्यांची उर्वरित कामं करण्यास सहमतीही देते। त्यामुळे आधीच खराब दर्जाची कामं केलेल्याच घोटाळेबाज कंत्राटदारांना पुन्हा उर्वरित कामं दिली तर ती कशी चांगली होणार हा प्रश्न आहे। यावरचं पालिकेचं स्पष्टीकरणही अजब म्हणावं लागेल। घोटाळेबाज 16 कंत्राटदारांकडून 959 कोटींची वसुली करण्यासाठीच मुंबईतील उर्वरित रस्त्यांची कामं करून घेणार। या कामांच्या बिलांमधूनच पालिकेची नुकसान झालेली रक्कम वसूल केली जाईल। तसंच इतर बिलही कामाचा दर्जा पाहूनच दिलं जाईल। पालिकेच्या या वसुली धोरणानं कदाचित मुंबईतील रस्त्यांची कामं पूर्ण होतीलही, मात्र कदाचित मुंबईतल्या रस्त्यांची धुरा पुन्हा एकदा बरबटलेल्या घोटाळेबाज कंत्राटदारांच्या हातात जाईल। त्यामुळे कामं झाली तरी ती कोणत्या दर्जाची होणार यावर प्रश्नचिन्ह आहे। आमचं पहिल्यापासून म्हणणं तेच होतं की जे ब्लॅकलिस्टेड मुंबई महानगरपालिकेने ज्या कॉन्ट्रॅक्टरांना केलंय त्यांना खरं कामं पुन्हा देऊच नये। पण एक आहे की मुंबईतले चांगले रस्ते मुंबईच्या जनतेला द्यायला पाहिजे, ते आम्ही कटिबद्ध आहोत। आणि त्यासाठी मुंबईतले सगळेच नगरसेवक म्हणतात की आम्ही आमच्या विभागातले रस्ते आम्हाला चांगले करून हवेत। खऱ्या अर्थाने खरं तर आपण 300 रस्ते आपण आता करायला घेतले आहेत आणि ते रस्ते चांगल्या पद्धतीने व्हावेत हीच आम्हाला म्हणजे प्रशासनाकडे मागणी आहे, कारण का त्याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये। आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की जे ब्लॅकलिस्टेड किंवा टेंटेड कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कामं देऊ नका। आता तुम्ही सांगता आम्ही यांना कामं देणार पण यांना पैसे देणार नाही। जर मला एक सांगा, कुठल्या एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तू काम कर, तुला पैसे मिळणार नाही, तर कोण काम करेल? त्यामुळे रस्त्याची कामं सुरूच नाही आहेत आणि जी काय सुरू होती कामं ती आज अर्धवट टाकून कंत्राटदार पळाले, कारण त्यांना कारण मिळालं आमच्याकडे पैसे नाहीत। कंत्राटदारांसोबतच दुसऱ्या टप्प्यातील चौकशीमध्ये मुंबई महापालिकेतील सुमारे 30 कर्मचारीही दोषी आढळल्याचं समोर येत आहे। मुंबईला लुटणाऱ्या या कंत्राटदारांवरच पालिका मेहरबान का या प्रश्नाचं उत्तर कदाचित येणारा निवडणुकीचा काळच देऊ शकेल। कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।